नमस्कार, मी हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। आज आपल्याला बोलायचं आहे ते उद्धव ठाकरे यांची शिवसेना, जी खरी आणि मूळ शिवसेना, असली शिवसेना आहे त्याच्याबद्दल, आणि शिंदे यांच्या गटाबद्दल किंवा नकली शिवसेनेबद्दल। बघा काय निमित्त आहे आज, तर आपल्याला माहिती आहे की केंद्रीय मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला आणि त्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या गटाला केवळ एक राज्यमंत्रीपद मिळाले आणि त्यामध्ये ते समाधानी आहेत। त्यांनी तक्रारीचा सूर देखील काढलेला नाही आहे। शिंदे यांच्या शिवसेनेला किंवा त्यांच्या गटाला 7 जागा मिळालेल्या आहेत लोकसभेच्या, तरी देखील एकच राज्यमंत्रीपद। दुसरी गोष्ट अशी की त्याच वेळी अजितदादा पवारांनी त्यांना जर स्वतंत्रपणे कॅबिनेट मंत्रिपद हवं होतं म्हणून त्यांनी जे मिळणारे पद नाकारून आपला तथाकथित स्वाभिमान दाखवला आणि आम्ही शिंदे गटापेक्षा वेगळे आहोत असं दाखवण्याचा प्रयत्न केला। चिराग पासवान, जितनराम मांझी, जनता दल सेक्युलर म्हणजे देवेगौडांचा पक्ष, त्यांची ताकद एकनाथ शिंदेपेक्षा कमी असून देखील त्यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळालेली आहेत, हे आपण लक्षात घ्या। म्हणजे एकनाथ शिंदे यांचा पाण उतारा करण्यात आलेला आहे मोदीजींकडून, तरीसुद्धा त्यांना काही वाटत नाही, कारण हा पक्ष किंवा हा गट हा सत्तेसाठी इतका मिंधेपण करतोय की एकनाथ शिंदेला मुख्यमंत्रीपद केलं ना, मुख्यमंत्रीपद दिलं ना, त्यांची पात्रता नसताना, त्यांची ताकद नसताना आम्ही दिलेले आणि आमच्यामुळे तुम्ही मुख्यमंत्री पदावरती आहात, आम्ही कधीही तुम्हाला खेचून बाहेर काढू शकतो, अशा प्रकारची वक्तव्य, अशा प्रकारे सुचवणारी, असा आशय सुचवणारी वक्तव्य भाजपच्या नेत्यांनी केलेत। तुम्हाला ऐकू का? मीच बॉस आहे किंवा आम्हीच बॉस आहोत, आम्हीच मोठे भाऊ आहोत, अशा प्रकारची वक्तव्य ही केली आहेत, ती देवेंद्र फडणवीसांनी केली आहेत। मोदीजींनी सांगितलं की आम्हीच एकनाथ शिंदेला मुख्यमंत्री केलं, म्हणजे तुम्ही लाचार आहात, तुम्ही काही करू शकत नाही, नाहीतर ईडी वगैरे यंत्रणा तुमच्या मागे लावू, ही पद्धत भाजपची आहे। मुकाटपणे जे मिळेल भाकर तुकडा त्याच्यावरती पोट भरा, जास्त शहाणपणा करू नका, असं भाजप एक प्रकारे सुचवत आहे। आता बघा, मी तुम्हाला सांगतो की एक शेर आहे, तो असा आहे की मतलबी इंसान हवा का रुख देखकर रास्ता बदल लेते हैं, एक मुराद पूरी ना होने पर कई लोग अपने भगवान भी बदल देते हैं। आता एकनाथ शिंदेने आपला भगवानच बदलला। बाळासाहेब ठाकरे आमच्या हृदयात आहेत, आमच्या नसानसात आहेत, रोमारोमात आहेत, असं म्हणणारे एकनाथ शिंदे आता सकाळ संध्याकाळ फक्त मोदींचं नाव घेतात। मोदींची धोरणं, मोदींचा करिश्मा, मोदींचं व्यक्तिमत्व, मोदींची लोकप्रियता, मोदींचं विश्वगुरुपद, हे वारंवार त्याचा उल्लेख करतात। जितका वेळ भाजपचे नेतेही सुद्धा मोदींचा गौरव करत नाहीत, इतका एकनाथ शिंदे करतात। बाळासाहेब ठाकरेंचं अधूनमधून नाव घ्यायचं बास, पण आता बाळासाहेब ठाकरे हयात नाहीत, मोदी हेच त्यांचे हृदय सम्राट आहेत शिंदेंचे, त्यामुळे आणि म्हणून मोदी 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 असा त्यांनी गजर लावलेला आहे। जोपर्यंत मोदींची मर्जी आहे तोपर्यंत आपलं मुख्यमंत्रीपद शाबूत आहेत, आपल्या मागे आपण सुरक्षित आहोत, अशी त्यांची भावना आहे। तुम्हाला आठवत असेल तर बाळासाहेबांनी काय सांगितलं होतं शेवटच्या आपल्या भाषणात, शिवसैनिकांना उद्देशून केलेल्या भाषणात, की शिवसैनिकांनो, आजवर तुम्ही माझी काळजी घेतलीत, आता तुम्ही उद्धवजी आणि आदित्य यांची काळजी घ्या, यांना सांभाळा, असं कळकळीचं आवाहन त्यांनी केलं होतं। परंतु हे आवाहन एकनाथ शिंदे आणि त्यांच्या साथीदारांच्या लक्षातही नसावं, नाहीतर त्यांनी गद्दारी केली नसती। आता याच्या पलीकडे जाऊन एकनाथ शिंदे आज काय म्हणाले, कृषी मूल्य आयोग राज्य पातळीवरचा असतो, त्याची एक बैठक होती आणि शेती विषयाची चर्चा होती। मग त्यामध्ये तापमान वृद्धी,
त्याचा होणार पिकांवर परिणाम, बांबूची लागवड, कारण बांबू लागवडीसाठी केंद्र सरकार काही प्रोत्साहन देते. याचा संदर्भ घेत एकनाथ शिंदे म्हणाले की मी सुद्धा 2022 साली शिवसेनेला म्हणजे उद्धव ठाकरे यांना त्या शिवसेनेला बांबू लावला हे तुमच्या लक्षात असेल. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बांबू लावणं वगैरे अशा प्रकारची भाषा करतो. मी हे शीर्षक दिलं या व्हिडिओला, अन्यथा दिलं नसतं. खुद्द मुख्यमंत्री तसं म्हणाले. आणि ते एखादा पराक्रम गाजवावा म्हणजे गद्दारी करणं हा एखादा पराक्रम आहे. मी कसा कार्यक्रम केला? अरे तुम्ही समोर भाजपची मदत होती म्हणून भाजपचं आर्थिक सहाय्य असणार तुम्हाला. खोके का म्हणतात? भाजपची पूर्ण सुरक्षा होती तुम्हाला, जिथे जिथे गुवाहाटी, सुरत, जिथे जिथे गेला तिथे. म्हणून तुम्ही हे धाडस करू शकला. भाजपचं संरक्षण छत्र नसतं, आर्थिक छत्र नसतं, आणि तपास यंत्रणांनी तुम्हाला सुरक्षा कवच बहाल केलं नसतं तर तुम्ही काय केलं असतं एकनाथ शिंदे, ज्याला मी समृद्ध गट म्हणतो. त्यामुळे बाळासाहेबांचं हे आवाहन विसरून, शिवाय बाळासाहेब ठाकरे यांची जी मूळ शिवसेना उद्धव ठाकरेंची आहे त्याला बांबू लावला असं म्हणतात हा माणूस. काय म्हणायचं याला? मी याला कृतज्ञपणाच म्हणावं लागेल. ही काय बुद्धी आहे? म्हणजे तुम्हाला मतदारांनी, तुम्हाला असं वाटतं की फार मोठा विजय तुमचा झाला. मी मान्य करतो की उद्धव ठाकरे यांना सुद्धा फार मोठं यश मिळालं असं नाही, पण तरी देखील शिंदे यांच्या शिवसेनेला 7 जागा मिळाल्यात आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला 9 जागा मिळालेल्या आहेत. 2 जागा उद्धव ठाकरेंना जास्त मिळालेल्या आहेत. ठाणे आणि कल्याण मी मान्य करतो की शिंदे यांनी आपला हा बालेकिल्ला हे सिद्ध करून दाखवलं त्यांनी. पण त्याचवेळी हे लक्षात घेतलं पाहिजे की मोदींनी सभा घेतल्या शिंदे सेनेसाठी. मोदी राष्ट्रसंघ म्हणजे ठाणे कल्याणमध्ये राष्ट्रसंघ भाजप यांची मदत होती शिंदेंना मोठ्या प्रमाणावरती. शिवाय केंद्रात आणि राज्यात त्यांचं सरकार आहे. प्रचंड पैसा ओतला, वेगवेगळे प्रकल्प आणि योजना, सगळा पैसा हा ठाणे कल्याणमध्ये त्या मतदारसंघात ओतला. इतरांना हे शक्य झालं असतं, बाकीच्यांना एक छदामही द्यायचं नाही तुम्ही, आणि फक्त आपल्या मुलाच्या मतदारसंघात आणि आपल्या ठाण्याचा गड सुरक्षित राहावं म्हणून आणि राजन विचार यांचा पराभव करता यावा म्हणून तुम्ही गेले 2-2.5 वर्ष तिथे प्रचंड पैसा ओतलेला आहे. शिवाय ठाणे आणि कल्याणमधले जे टगे लोक आहेत, जे भाई लोक आहेत, ते कोणाला कशा पद्धतीने खोपच्यात घेऊन सांगत होते कार्यकर्त्यांना, विरोधी पक्षातल्या कार्यकर्त्यांना, की जास्त काही करायचं नाही, लुडबुड करायचे नाही, मुकाट घरी बसायचं. अनेक ठिकाणी असे भाई लोक असतात, ते दमदाट्या करत असतात. साम दाम दंड भेद या नीतीचा वापर भाजप करतो आणि भाजपच्या कृपाछत्राखाली असलेला शिंदे गट सुद्धा हेच कामं करतो. त्यामुळे मोदींचं नाव वापरून शिंदेनी आणि साम दाम दंडभेद सगळ्या गोष्टींचा वापर करून आणि सरकारचा सगळा पैसा आपल्या मतदारसंघात टाकून मग त्यांना हा विजय मिळाला हे लक्षात घेतलं पाहिजे. याच्या उलट उद्धव ठाकरेंकडे काय आहे? उद्धव ठाकरेंकडे चिन्ह नाही, नाव नाही, निवडणूक आयोग नाही, विधानसभाध्यक्ष नाही, राज्यपाल नाही, केंद्र सरकार नाही, राज्य सरकार नाही, महानगरपालिका सुद्धा सगळी बरखास्त झाल्यामुळे महापालिकाही नाही त्यांच्या हातात. त्यांच्या आमदारांना, खासदारांना, माजी नगरसेवकांना फंडही मिळत नाही, एक छलान मिळत नाही त्यांना. तरी उद्धव ठाकरे लढले आणि त्यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेसाठी लढले, जी खरी शिवसेना आहे, असली शिवसेना. आणि मोदींचा नाव उल्लेखही न करता उलट मोदींवर घणाघाती टीका करत स्वकर्तृत्वावरती उद्धव ठाकरे यांनी 9 जागा मिळवल्या आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे. उद्धव ठाकरेंना बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा आहे, घराण्याचा वारसा आहे, त्यांच्याकडे विचारांचा वारसा आहे, प्रबोधनकारांच्या विचारांचा वारसा आहे. पण आज बाळासाहेब हयात नाही आहेत, मोदी आहेत. आणि मोदींचं नाव न वापरता उलट त्यांच्यावर टीका करून उद्धव ठाकरे यांनी हे 9 जागा मिळवल्या.
ज्या मोदींचा सगळ्या जगात देशात गवगवा सुरू आहे त्यांच्यावर टीका करण्यासाठी, त्यांना अंगावर घेण्यासाठी जी हिंमत लागते ती उद्धव ठाकरे यांनी दाखवली आहे आणि तरीसुद्धा 9 जागा मिळवून दाखवलेल्या आहेत. त्यामुळे उदय सामंत जो युक्तिवाद करतात की बघा आम्हाला कशा जागा मिळाल्या, आम्हाला कशा जास्त जागा मिळाल्या, त्यावेळी हे मुद्दे लक्षात घेतले पाहिजे की विजय त्यांनी कशा पद्धतीने मिळवले आणि तरीसुद्धा उद्धव ठाकरे यांनी 2 जागा जास्त मिळवल्या. आणि मुंबई हा महाराष्ट्राच्या राजधानी जी आहे तिथे उद्धव ठाकरे यांनी आपलं वर्चस्व सिद्ध केलं आहे. 2 जागा तर त्यांनी मिळवल्याच, म्हणजे 2 जागा काय 3 जागा. म्हणजे अरविंद सावंत जिंकून आले, यामिनी जाधव ज्या वॉशिंग मशीनमधून बाहेर आलेत त्यांचा पराभव झाला, अनिल देसाईंचा विजय झाला, राहुल शेवाळे जे इतके धनवान असे नेते आहेत, अदानींच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करणारे नेते राहुल शेवाळे, त्यांचा पराभव झाला. संजय दिना पाटील यांनी समोर पैशाचा पाऊस पडत असताना सुद्धा विजय मिळवला, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मुंबईमध्ये शिवाय 3 विजयानंतर 4था विजय उद्धव ठाकरेंचा झाला असता, तो अमोल कीर्तीकरांचा. बघा काय यांनी गमती केल्या की अमोल कीर्तीकरांचा विजय हा कसा झाला. बघा पहिल्यांदा निवडणूक आयोगाने जाहीर केलं की 3000 मतांनी अमोल कीर्तीकर जिंकले आहेत, मग सांगितलं 2000 मतांनी, मग सांगितलं 1 मतांनी जिंकलेले आहेत. नंतर मग पोस्टल बॅलेट नोंदवण्यात आल्यानंतर मग त्यांनी काय केलं निवडणूक यंत्रणेने की 112 मतं बाद केली, 112 मतं, आणि 48 मतांनी यांना विजय केला. म्हणजे शिंदे सेनेचा उमेदवार जो आहे रवींद्र वायकर, जो आता ईडीच्या मागे लागली होती, त्यांच्या मुंबई महानगरपालिकेने त्यांच्यावरती आरोप केले होते, आता त्या सगळ्या आरोपातून ते मुक्त झालेत. आणि खरोखरीच म्हणजे अत्यंत ज्याला काय म्हणायचं शब्द, लाज लज्जा सोडून जो माणूस उघडपणे सांगतो की ईडी माझ्या मागे लागले होते म्हणून मी तिथे गेलो आणि आता माझ्या मागे माझ्यावर कुठलेच आरोप नाहीत, मी निष्कलंक आहे, असं ते म्हणाले. अशा रवींद्र वायकरांनी कोणकोणते प्रकारांनी हे विजय मिळवला, शिंदे सेनेने त्याच्यामध्ये काय काय केलं असेल याची आपण कल्पना करू शकतो. आता हे प्रकरण कोर्टात गेलेलं आहे आणि कोर्टामध्ये अमोल कीर्तीकरांना न्याय मिळण्याची शक्यता नाकारता येणार नाही. तसं झालं तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 10 जागा मिळतील लोकसभेमध्ये, हे लक्षात घ्या तुम्ही. 10 जागा, आजच 9 जागा इंटू 6 म्हणजे 954 ठिकाणी उद्धव ठाकरे यांचा पक्ष आघाडीवर आहे. जर 10 जागा मिळाल्या तर 60 जागांवरती ते आघाडीवर तसं दिसेल. बघा चंद्रकांत दादा पाटील जे भाजपचे पूर्वाध्यक्ष आहेत, प्रदेशाध्यक्ष, त्यांनीही उद्धव ठाकरे यांचं कौतुक केलं की त्यांनी खूप मेहनत केली, खूप दौरे केली. चंद्रकांत पाटील यांचं अभिनंदन करावं लागेल की प्रतिपक्षाचा बद्दल सुद्धा दिलदारीने अभिनंदन केलं त्यांचं. आणि उद्धव ठाकरे घरी बसले अशी टीका कोण करत होतं? एकनाथ शिंदे करत होते. कोण करत होतं? देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या आजूबाजूला जे त्यांची पालखी वाहणारे लोक आहेत ते करत होते. पण उद्धव ठाकरे यांनी मोठ्या प्रमाणात दौरे केले, यात्रा म्हणजे ज्याला म्हणतो आपण, म्हणजे वाहनावरनं जाणं, म्हणजे ज्या यात्रा काढणं अशा प्रकारची किंवा फेरी काढणं, आणि शिवाय सभा घेणं. मोठ्या प्रमाणात त्यांनी सभा घेतल्या आणि स्वतःच्या उमेदवारांना निवडून आणलं त्यांनी. आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी, शरद पवार गट आणि काँग्रेसला सुद्धा त्यांच्यामुळे मोठ्या प्रमाणात मदत झाली, हे त्या नेत्यांनीही मान्य केले. एक प्रकारे महाविकास आघाडीचे उद्धव ठाकरे हे प्रमुख नेते बनलेले होते, हे आपण लक्षात घ्या. आता उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला जे यश मिळाले ते काय फुलुकुनी आलेलं यश नाही आहे. बघा साधारण मी तुम्हाला सांगतो, एक उस्मानाबादला ओमराजे निंबाळकर, मी धाराशिव ज्याला म्हणतो आता, मोदींच्या पेक्षा दुप्पट मताधिक्याने ओमराजे 3.3 लाखाच्या मताधिक्याने ते जिंकून आले. नाशिकला राजाभाऊ वाजे ते 1.5 ते 2.25 लाख मतांनी ते जिंकून आले शिवसेनेचे. हे सगळे म्हणजे उद्धवजींचे सांगतो मी तुम्हाला. अरविंद सावंत 50-52 हजार, अनिल देसाई
मला वाटतं 52-53,000, संजय दिना पाटील 29,000, यवतमाळ वाशिमचे संजय देशमुख 1 लाखापेक्षा जास्त मतांनी, परभणीचे संजय उर्फ बंडू जाधव 1 लाखाच्या आसपासच्या मताधिक्याने, हिंगोलीचे जे आहेत उमेदवार शिवसेनेचे तेही बऱ्यापैकी मतांनी आले आणि शिर्डीचे 50,000 मतांनी आले. म्हणजे हे चांगल्या बऱ्यापैकी मतांनी उद्धव ठाकरे यांचे सगळे उमेदवार निवडून आलेले आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता दुसरी गोष्ट की संभाजीनगरला संदीपान भुमरे यांची काही प्रतिमा चांगली नाही आहे. मंत्री म्हणून त्यांची कामगिरीसुद्धा अत्यंत सुमार आहे. तरी देखील ते निवडून आले जे एकनाथ शिंदे गटाचे. त्यांच्या विरोधात चंद्रकांत खैरे होते. पण तिथे जे मराठा आरक्षणाचा फॅक्टर जो त्यांच्या फेवरमध्ये गेलेला आहे. कारण चंद्रकांत खैरे बुरुड समाजाचे आणि ज्याला हे MIMचे जे आहेत उमेदवार त्यांना ही काही म्हणजे त्यांचा मराठ्याशी संबंध नाही, पण ती तिरंगी लढत होती. त्याच्यामध्ये संदीपान यांना या गोष्टीचा फायदा झाला, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता दुसरी गोष्ट आहे ती अशी की कोकण, रायगड, संभाजीनगर इथे शिंदे गटाचा विजय झाला, यात काही शंका नाही, मी सांगतोच येते. पण जागा बघा, आता मी तुम्हाला जागांचं सांगतो आणि काय नेमकं जे फोडाफोड करण्यामुळे भाजपच्या काय नेमकं साध्य झालेलं आहे, काय गोष्टी घडून आलेल्या आहेत. 2019मध्ये बघा भाजपच्या 23 जागा जिंकून विजय मिळाला होता भाजपला. शिवसेनेला 18 जागांवर विजय मिळाला होता. एकसंध शिवसेना एकच होती शिवसेना तेव्हा 2019ची लोकसभा. 5 NCP राष्ट्रवादी काँग्रेस तेव्हा ती एकच होती आणि 1 काँग्रेसला आणि 1 MIMला असं पक्षीय बराबर 2019 साली होतं. आता बघा 2024ला काय झाले, भाजपच्या जागा केवळ 9, NCPच्या जागा म्हणजे NCP म्हणजे अजितदादा पवार गट केवळ सुनील तटकरेंची जागा म्हणजे एकच जागा अजितदादा पवार गटाला मिळाली. शिंद्यांच्या गटाला 7 जागा मिळाल्यात आणि ठाकरेंना 9 जागा मिळाल्यात आणि काँग्रेसला 13 जागा मिळालेल्या आहेत, हे आपण लक्षात घ्या. आता इथे काय झाले बघा, शिवसेना फोडल्यामुळे ठाकरेंच्या 9 आणि शिंद्यांच्या 7 अशा 16 झाल्या. गेल्या वेळी 2019मध्ये किती झाल्या होत्या, त्यांना आल्या होत्या 18, कारण एकच शिवसेना होती. म्हणजे पक्ष फोडल्यामुळे शिवसेना बीक झाली थोडी. भाजपला शिवसेना नेस्तनाबूत करण्यामध्ये रस होता. मी आता ते त्यांची इच्छा आहे, होणार नाही पूर्ण अजिबात, की ठाकरे गट ठाकरेंची शिवसेना जी असली शिवसेना आहे ती पूर्ण संपुष्टात यावी आणि त्याच्या जागी शिंद्यांच्या शिवसेनेला जीवदान मिळावं. आणि एकदा शिवसेनेला जीवदान मिळालं शिंद्यांच्या की मग हळूहळू त्यांचा उपयोग झाला की फेकून द्यायचा त्यांना. हे त्यांचा लॉंग टर्म त्यांचा उद्देश आहे. त्यांना काय घेणं देणं आहे भाजपला शिंद्यांच्या शिवसेनेला जीवदान देण्यामध्ये, मोठं करण्यामध्ये काही रस नाही त्यांना. बाळासाहेबांच्या विचारामध्ये काहीही प्रेम नाही, ते केवळ नाटकं आहेत भाजपची, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि शिंद्यांची तेवढीच नाटकं आहेत. नाहीतर त्यांनी उद्धव ठाकरे यांना बाळासाहेबांची इच्छा डावलून, अंतिम इच्छा डावलून उद्धव ठाकरेंवरती बेलगाम आरोप करणं, गलिच्छ आरोप करणं, त्यांच्या विरोधात षडयंत्र असणं, या गोष्टी केल्या नसतात, हे लक्षात घ्या. भाजपने त्यांच्याकडून या गोष्टी करून घेतलेल्या आहेत, हे आपण लक्षात घ्या. पण त्याच्यामुळे एकसंध शिवसेनेची ताकद 2 खासदारांनी कमी झालेली आहे. आणि मग त्याच्या उलट अजितदादा गटाचं काय झालं की त्यावेळी NCPची ताकद 5 खासदारांची होती 2019मध्ये. आता पवारांची ताकद वाढली, त्यांचे 8 खासदार निवडून आलेत आणि अजितदादा गटांचा 1. म्हणजे NCPची ताकद वाढलेली आहे उलट भाजपच्या या कूटनीतीमुळे, फोडाफोड केल्यामुळे. पण पवारांची ताकद तिथे दिसून आलेली मोठ्या प्रमाणावरती. इथे फरक एक लक्षात घेतला पाहिजे की अजितदादा या मुख्यमंत्री पदाच्या पोझिशनमध्ये नाहीत, हे सुद्धा लक्षात घ्या. आणि शिंदे आहेत
आणि अजितदादांच्या अगोदर शिंदे यांनी गद्दारी केली होती आणि ते मुख्यमंत्रीपद पटकावून मुख्यमंत्रीपदाचा सर्व त्यांनी उपयोग करून घेतलेला आहे. पण या सगळ्या कारवाया करून देखील भाजपची ताकद, भाजपचे जे 23 खासदार होते ते आता भाजपचे केवळ 9 खासदार आहेत. म्हणजे शिवसेनेचा बट्ट्याबोळ, म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा बट्ट्याबोळ व्हावा अशी नकारात्मक इच्छा जी भाजपनी, असं जे लक्ष त्यांनी उद्देश बाळगला होता मनात, त्याच्यातून काय साध्य झालं? तुमचं स्वतःचंही नुकसान झालं, तुमची इमेज खराब झाली. शिंदे आणि अजितदादा यांची प्रतिमा वाईट आहे अतिशय. त्यांनी कितीही आवडला की आम्ही फार उच्च उत्तुंग ध्येय समोर ठेवून वाटचाल करत आहात, तरी लोकांच्या मनात त्यांची प्रतिमा वाईट आहे. हे केवळ सत्तांध लोक आहेत, हे गद्दार लोक आहेत, हे मिंधे लोक आहेत, हे लोटांगणवादी नेते आहेत, हे लोकांना माहिती आहे. पण याच्यामध्ये भाजपनी स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतला. उद्धव ठाकरेंना नेस्तनाबूत करण्याची इच्छा त्यांची कधीही फलद्रूप होणार झाली नाही. उलट त्यांचे 9 खासदार निवडून आले, 1 खासदार अजून वाढला असता. आणि जे आलेत निवडून ते उत्तम मार्जिनने आलेले. काही जर चुका घडल्या नसत्या त्या अजून उद्धव ठाकरे यांची ताकद वाढलेली सुद्धा दिसून आली असती. प्रत्येकाच्या चुका होतात तशा, प्रत्येक पक्षाच्या होतात चुका. मग त्यामध्ये त्यानंतर आत्मपरीक्षण होतं, आत्ममंथन होतं. हा भाग आपण लक्षात घेतला पाहिजे. मी असं अजिबात म्हणत नाही की शिंदेंचा गट जो आहे त्यांनी काहीच मिळवलं नाही, असं नाही. त्यांनी काही गड राखलेले आहेत हे मी सांगतोय. मी एकतर्फी असं बोलणार नाही. आणि त्याचवेळी हे सांगतोय, कोकणामध्ये उद्धव ठाकरेंचं फार मोठं नुकसान झालेलं आहे. ठाण्याचा पराभव सुद्धा जिव्हारी लागणार आहे. नारायण राणेंचा विजय विनायक राऊतांच्या विरोधात होणं हा सुद्धा जिव्हारी लागणारा आहे. त्यामुळे त्या ठिकाणी करेक्टिव्ह स्टेप्स उद्धव ठाकरेंच्या पक्षाला घ्याव्या लागतील. काय चुका झाल्यात हे बघावं लागेल. एक नवीन नॅरेटिव्ह सेट करावं लागेल. कारण आता महायुती काय सांगू बघते की उद्धव ठाकरेंना केवळ मुसलमानांनी मतं दिली त्यांच्या पक्षाला, दलितांनी काही प्रमाणात दिली, त्यामुळे विजयी झाले. म्हणजे जणू काही मराठी माणसांनी पाठ फिरवली त्यांच्याकडे असं दाखवलं जाते. हिंदू समाजाने त्यांच्याकडे पाठ फिरवली असं दाखवलं जाते. अरे हिंदूंनी किंवा मराठी मतं त्यांना मिळालीच नाही असं कसं म्हणता येईल? आणि मुस्लिम हे या देशातले नागरिक आहेत, दलित हे या देशातले नागरिक आहेत. दलित हे सुद्धा मराठी आहेत. मुसलमान जे अनेक वर्षे इथे राहत आहेत कोकणामध्ये, सातारा, सांगली, कोल्हापूर अनेक ठिकाणी, ते मराठी मुसलमान आहेत. आणि जे बाकीचे मुसलमान आहेत ते हिंदुस्थानमधले मुसलमान आहेत. अशांना पाकिस्तानी म्हणून संबोधणं हा हलकटपणा आहे, शुद्धपणे. आणि उद्धव ठाकरे यांनी हे सर्वसमावेशक धोरण ठेवलंय ते अतिशय चांगली गोष्ट आहे. आणि हिंदुत्व त्यांनी अजिबात सोडलेलं नाही. काँग्रेस अनेक वर्ष देशावर राज्य करत होती. ती हिंदू मतं मिळत नव्हती काँग्रेसला. हिंदू मतं मिळत होती, मुसलमानांची मिळत होती, आदिवासींची मिळत होती, ओबीसींची मिळत होती, दलितांची मिळत होती. म्हणजे मुसलमानांची मतं मिळाली म्हणजे मराठी आणि हिंदूंना हाकलवून लावले उद्धव ठाकरेंकडून. असा खोटा प्रचार करण्याचा प्रयत्न भाजपतर्फे केला जात आहे, शिंदे सेनेतर्फे केला जात आहे. आणि हा प्रचार जो आहे, हे नॅरेटिव्ह जे सेट करण्याचा प्रयत्न करत आहेत ते खोडून काढायला लागेल मजबूतपणे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला, की होय आम्हाला मुसलमानांची, दलितांची मतं मिळाली कारण आम्हाला संविधान वाचवायचं आहे अशी आम्ही हाक दिली होती. आम्हाला मुसलमानांचंही रक्षण करायचं आहे. ज्याप्रमाणे हिंदूंनाही सुरक्षा पुरवायची, मुसलमानांचा विकास करायचा आहे, दलितांचा विकास करायचा आहे, ओबीसींचा विकास करायचा आहे, मराठी माणसाला मुंबईत, महाराष्ट्रात जागा द्यायची, चांगल्या प्रकारे त्यांचं हिताचं रक्षण करायचं आहे. आमचा पक्ष सर्वसमावेशक आहे. तेव्हा आम्ही मुस्लिम लीग आहोत असं दाखवून आमची बदनामी जरी कितीही करण्याचा प्रयत्न केला तरी त्याला काही अर्थ नाही. हे निक्षून सांगावं लागेल. आम्ही मराठी माणसाचं हित बघतो,
हिंदूंचं हित बघतो, दलित, मुस्लिम, ओबीसी आणि या व्यतिरिक्त असलेला सर्व जो समाज आहे, जो हिंदूवादी आहे व हिंदू धर्मातला आहे, जो आस्तिक आहे, अशा सर्वांचं हित आम्ही साधू इच्छितो. आम्ही सर्वसमावेशक पक्ष आहे आमचा. पण आम्ही विषारी राजकारण करत नाही. भाजपप्रमाणे, शिंदेंच्या सेनेप्रमाणे आम्ही किंवा अन्य त्यांचे जे नवे मित्र पक्ष आहेत, आम्ही काही भोंग्यांचं राजकारण करून जाती जमातीत धर्माधर्मात तेढ निर्माण करणार नाही, हे ठासून सांगायला लागेल उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता या गोष्टी सांगितल्यानंतर मी एक शेवटची गोष्ट तुम्हाला सांगतो, ती अशी की एकनाथ शिंदे काय म्हणतायत की उद्धव ठाकरे यांना स्वतःच मुख्यमंत्री व्हायचं होतं. खुद्द शरद पवारांनी जाहीरपणे सांगितलं आहे की ज्यावेळी ही आमची मीटिंग झाली होती तेव्हा मुख्यमंत्री पदाचा महाविकास आघाडीचा कोण दावेदार आहे, कोण नेता आपण निवडावा अशी चर्चा सुरू झाली. तेव्हा माझ्या शेजारी उद्धव ठाकरे बसलेले होते आणि तेव्हा मी त्यांचा हात एकदम घेतला, हातात घेतला आणि उंचावला आणि सांगितलं की हे आपले उमेदवार होऊ शकतात उद्धव ठाकरे. आणि सगळ्यांनी एकदम उत्स्फूर्तपणे पाठिंबा दिला त्याला, कोणीच विरोध केला नाही त्याला. आणि मग मला कळलं की एकनाथ शिंदेंची सुद्धा मुख्यमंत्री होण्याची इच्छा होती, पण मला माहिती नव्हतं तेव्हा ते. आणि उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पद घ्यायचं नव्हतं, त्यांची अजिबात इच्छा नव्हती, हे शरद पवारांनी सांगितलं. म्हणजे उद्धव ठाकरे हे कधी एकदा मुख्यमंत्रीपद मला मिळते म्हणून त्याच्या मागे लागले होते, हा खोटा प्रचार आहे, हे खुद्द शरद पवारांनी सांगितलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट त्यांनी असं म्हटलेलं आहे, ते असंही म्हणाले की माझं शिंदेंचा माझा संबंध बरे आहेत, पण शिंदे हे शिवसैनिकांची इच्छा उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री व्हावं अशी होती. शिंदेंनी मुख्यमंत्री व्हावी असं संपूर्ण महाराष्ट्रात जिल्ह्यातनं अशा हाका देत होते शिवसैनिक. असं कुठे तुम्ही ऐकलंय, बातमी वाचली आहे, टी व्हीवर बघितलंय? कोणीही सांगितलेलं नाही की शिंदेच मुख्यमंत्री व्हावे, अगदी ठाण्यातल्या लोकांनी सांगितले नसेल. हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि अजितदादा, सुनील तटकरे असतील किंवा सिनियर मंत्री असतील, तेव्हा महाविकास आघाडीचे सिनियर नेते, मंत्री नाही, त्यांनी म्हटलं होतं, अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या ज्या डिनाय झाल्या नाहीत, त्याचं फेटाळण्यात आले नाही त्या बातम्या, की एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करणार नाही. कारण हे सगळे ज्येष्ठ नेते होते. उलट उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे पक्षप्रमुख होते आणि आहेत, त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यात त्यांना काही कमीपणा वाटला नाही. पण एकनाथ शिंदे हे सर्वार्थाने त्यांचे जुने असलेले जे नेते होते, त्यांच्या हाताखाली काम करण्यास त्यांनी तेव्हा नकार दिला. जेव्हा ईड्या मागे लागल्या, ईडी, सीबीआय वगैरे, तेव्हा मग एकनाथ शिंदे काय उद्या ते नरेश म्हस्केंच्या नेतृत्वाखाली सुद्धा काम करायला तयार होतील. मग हे अजितदादा गट असतील, कोण तटकरे असतील, बाकीचे नेते जे कोणी असतील, किंवा आता अशोक चव्हाण जे भाजपमध्ये गेलेत आणि काहीही भाजपला त्यांच्यामुळे फायदा झाला नाही, असे नेते जे तपास यंत्रणांना मुळे घाबरलेले आहेत, ते आता कोणाच्याही नेतृत्वाखाली काम करायला तयार होतील, अशी गोष्ट आहे. पण सांगायचा मुद्दा काय आहे की बांबू कोणी लावला. शिंदे म्हणतात की मी बांबू लावला त्यांना 2022 साली. तो बांबू लावणं नाही, त्याला गद्दारी करणं, विश्वासघात करणं, पाठीत खंजीर खुपसणं असंच म्हणतात. बांबू तुम्हाला उद्धव ठाकरे यांनी आणि महाविकास आघाडीने, महायुतीला आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला बांबू लावलेला आहे. हीच भाषा वापरायची असेल तर. आणि बांबू लावलाय तो भाजपने एकनाथ शिंदेंना, त्यांचे अनेक उमेदवार बदलून आपल्या तालावरती त्यांना नाचून, शिवाय त्यांनी शिंदे सेनेचं नुकसान केलेलं आहे. आमचे उमेदवार बदलले नसते तर आमची ताकद वाढली असते असं शिंदे सेनाच म्हणते. म्हणजे भाजपनेच बांबू लावला तुम्हाला, हे तुम्ही म्हणताय. आणि आता तुम्हाला मंत्रिपद न मिळाल्यामुळे तुमचे श्रीरंग बारणे जे खासदार आहेत शिंदे सेनेचे, ते बॉम्ब मारतात आता. तेव्हा मोदींनी सुद्धा तुम्हाला बांबू लावलेला आहे तिकडनं. त्यामुळे बांबू लावण्याच्या गोष्टी करू नका. तुम्ही जे काही पदरात पडलेलं आहे
ते काय त्याचा आनंद लुटा, पण अशा प्रकारची भाषा वापरणं मुळात चूक आहे आणि अशा प्रकारचा युक्तिवादसुद्धा बिलकुल पटण्यासारखा नाही, एवढंच तुम्हाला सांगायचं. हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर बघा, सबस्क्राईब करा. आता इथेच थांबतो. नमस्कार.